नमस्कार सगळ्यांना. तर आली आहे तुमची लाडकी मयुरी. बरेच दिवस झाले मी लाईव्ह घेतली नाही आहे, व्हिडिओ पण टाकले नाही, काल पण व्हिडिओ टाकले नाहीत. आणि आपले व्हिडिओ येतात तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, कमेंट्स करत नाही, फॉलो करत नाही, काहीच नाही करत. तर व्हिडिओ करायला पण मग मूड देत नाही आहे, काही नाही. मी एक विचार करते की काय करायचं, आपलीच लोक आपल्याला साथ देत नाहीत. आपण ब्लॉग टाकतो, व्हिडिओ टाकतो किंवा आपण एवढं छान मनोरंजन करतो, तरी आपली लोक आपल्याला साथ देत नाही. अरे तुमच्यावरतीच तर माझं पूर्ण विश्वास आहे बरं का, स्वतःपेक्षा माझं तुमच्यावरती. तर चला, तुम्हाला आज नवीन रेसिपी दाखवते मी तुम्हाला कैऱ्यांपासून. तुम्हाला माहिती आहे का, कैऱ्यांपासून दुसरी एक रेसिपी करायची आहे. त्या दिवशी चटणीचं तुम्हाला दाखवलं, चटणी कशी करायची कैरीची. तर कैरीची चटणी खूप छान लागते. आणि मी आमसलं पण दाखवले तुम्हाला, मी केली आहेत ती. तर तुम्हाला दाखवते मी आमसलं पण केलेली, कशी वाळत टाकली आहे ती पण दाखवते. एकच मिनटं. बघू शकता तिथे पत्र्यावर बघा वाळत टाकले. एकच मिनटं. दिसतात ना, पत्र्यावरती टाकलेत वाळत. अजून काय ऊन नाही आलं आहे, काही नाही. तर चला, तुम्हाला मी दाखवते अजून कैरीची दुसरी रेसिपी कशी करायची. तुम्ही अशा पद्धतीने केली तुम्ही पण खाऊ शकता, आणि तुम्ही त्याच्यावर चपाती किंवा भाकरी पण खाऊ शकता. एवढी छान रेसिपी आहे ती. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा. तर इथे घेतल्यात मी 3 कैऱ्या, बघू शकता 3 कैऱ्या घेतल्यात. तर आता ह्या आपल्याला बाहेरून सोलून घ्यायच्या आहेत, आणि सोडल्यानंतर ह्याची बारीक बटाट्यासारखे फोडे करायचे आहेत. तुम्हाला दाखवते मी.